असा निर्णय का घेतला? हा निर्णय घ्यायला नको होता. मनसेवर उद्धव ठाकरे नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. शिंदेंना साथ देणं उद्धव ठाकरेंना आवडलं नाही असं स्पष्ट होतंय. कल्याण डोंबिवलीमधल्या निर्णयावरून ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसेच्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला? हा निर्णय घ्यायला नको होता. जर मनसे आणि आपल्या पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते तर एक ताकदीचा विरोधी गट कल्याण डोंबिवली महापालिकेत बसला असता, असं उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना बोलताना म्हटलंय. तसंच आपल्या नगरसेवकांना काळजी करू नका, तुम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळेल असे प्रयत्न करू असं आश्वासनही ठाकरेंनी दिल्याची माहिती ही समोर येते. मनसेचे नगरसेवक फुटल्यानंतरही राज ठाकरे गप्प कसे असा प्रश्न उपस्थित होतोय. केडीएमसीच्या 5 नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा आहे. केडीएमसीत उद्धव ठाकरेंचे 4 नगरसेवकही मनसेसोबत गेलेत. मतदानापूर्वीही उमेदवार फोडून निवडणुका बिनविरोध झाल्या. उमेदवार फोडणाऱ्या शिवसेनेसोबत मनसे गेलीच कशी असा प्रश्न उपस्थित होतोय. तर कल्याण डोंबिवलीत मनसे शिवसेनेसोबत का हे आपण पाहतोय. मनसेच्या 5 नगरसेवकांना भाजपाकडून संपर्क साधला जात होता. 5ही नगरसेवक भाजप किंवा शिवसेनेत गेले असते तर पक्षाची ताकद शून्य झाली असती. मनसेच्या नगरसेवकांचा त्यांच्याकडे येणाऱ्या प्रस्तावांवर विचार करावा असं पक्षश्रेष्ठींनी आग्रह धरला. आलेल्या ऑफरवर पक्षानं विचार न केल्यास मनसे नगरसेवकांपुढे पक्षांतराचाही पर्याय होता. सारासार विचार करता पक्षश्रेष्ठींनी निर्णय स्थानिक स्तरावर सोडला. शिवसेनेसोबत गेल्यास निधी मिळेल, कामं होतील, पक्ष सत्तेत राहील असं स्थानिक नेत्यांचं मत होतं. अंबरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती कल्याण डोंबिवलीत होऊ नये असं स्थानिक नेत्यांनी सांगितल्यावरच ग्रीन सिग्नल देण्यात आला.